आपल्या सोबत सध्या हेमंत महाजन सर आहेत फोन लाईनवरनं। महाजन सर, ही एक खूप मोठी स्फोटाची घटना दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरात, जो अत्यंत रहदारीचा दाटीवाटीचा परिसर आहे, या ठिकाणी घडल्याचं समजतंय। गेले काही दिवस सातत्यानं देशातल्या विविध भागांमध्ये अशांतता पसरवण्याचे, दहशत पसरवण्याचे प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलेले होते। खास करून गुजरात आणि उत्तर प्रदेशमधली झालेली कारवाई, ज्या आयसिस संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली होती, मोठा कट उधळला गेला होता, त्याच अनुषंगाने हे पडसाद आता उमटतात असं म्हणायला हरकत आहे का? काही या संदर्भातली एकंदरीतच परिस्थिती पाहता याचं काही कनेक्शन असू शकेल असं वाटतं का? हे बघा, सर्वात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारची घटना झाली म्हणून लोकांना घाबरून टाकण्याची काहीही गरज नाहीये। लक्षात असावं की सध्या आपली जी परिस्थिती आहे, आपण दहशतवाद्यांना दहशतवादी कृत्य करण्याच्या आधी 99% लोकांना पकडतोय। म्हणजे तुम्ही जर पेपरच्या बातम्या बघितल्या असतील तर दर 2-3 महिने झाले की कोणी आयसिस वाला, कोणी अल कायदा वाला, कोणी हे पकडले जातात। की जसं हे पहिले होत नव्हतं। 2014चे जे आपल्याला आठवत असेल की बॉम्बस्फोट झाल्यानंतर 5-5, 6-6 वर्षांनंतर ज्यांनी बॉम्बस्फोट केले ते पकडले जायचे आणि त्याचे खटले अजून पण काही जणांचे सुरू आहेत। तर त्याच्यामुळे आता आपलं जे टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स वगैरे खूप चांगलं झालेलं आहे आणि आपण दहशतवाद्यांना कुठलंही कृत्य करायच्या आधीच पकडतो आहे, ही चांगली बाब आहे। आणि एखादा बॉम्बस्फोट झाला आणि काही नुकसान झालं तर त्याचं एवढं अतिरेकी करण्याची काहीही गरज नाही। मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतो आहे, मला खात्री आहे की हे चेक केलं जाईल आणि ज्यांनी हे केलं असेल त्याला पकडण्यामध्ये आपल्याला पुढच्या काही काळामध्येच आपल्याला मदत मिळेल। तर म्हणून या प्रसंगाला अतिरेकी प्रसिद्धी देण्याची गरज नाही। लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण ज्यांनी हे केलं असेल, कृत्य केलं असेल, म्हणजे चुकीचं कृत्य केलं असेल, त्यांना पुढच्या काही काळामध्ये नक्कीच पकडलं जाईल। मी याच्या आधी अनेक वेळा म्हटलं होतं की कोणतरी मला विचारलं होतं की देशामधला दहशतवाद कधी संपेल, केव्हा संपेल वगैरे वगैरे, तर त्यावेळेला मी म्हटलं होतं जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे, तोपर्यंत त्याला चीनची मदत आहे, जोपर्यंत त्यांना अनेक मुस्लिम राष्ट्रांची मदत आहे, तोपर्यंत हा दहशतवाद कधीच संपणार नाही। लो लेवल दहशतवाद हा सुरू राहील, पण घाबरायचं काही कारण नाही। आपण आपली दहशतवादाच्या विरुद्धची जी लढाई आहे ती चालूच ठेवायला पाहिजे आणि जे अशी कृत्य करतात त्यांना पकडायला पाहिजे, त्यांना जे मदत करतात त्यांना पकडायला पाहिजे, पण म्हणून घाबरून जायचं काहीही कारण नाही। महाजन सर, उद्देश खरं तर तसा नव्हता। हे सगळं तुम्ही जे म्हणालात ते अगदी 100% योग्य आहे, पण प्रश्न याचसाठी विचारला गेला होता तुम्हाला की या मागे काही कनेक्शन असू शकतं का? पण तुम्ही म्हणताय की तसं काही कनेक्शन आहे नाही, नंतर कळेल, तपास होईल त्यावेळेला। पण आत्ताचा जो हा स्फोट झालाय त्या स्फोटाचे पडसाद उमटतायत, आजूबाजूच्या काही गाड्यांना आग देखील लागल्याचं दिसतंय। दिल्लीसारखा परिसर, राजधानी आहे देशाची, आणि त्या ठिकाणी असा एखादा स्फोट कारमध्ये होणं खरं तर पॅनिक पसरवण्याची खरं तर कोणताही प्रयत्न नाही, किंवा त्या अनुषंगानं सातत्यानं जे बोललं गेलं होतं त्या अनुषंगानं सुद्धा बोलण्याचा प्रयत्न नाही। पण तुमचा एकंदरीत काय अंदाज आहे या सगळ्याच्या बाबतीत? मला असं वाटतं, मी पुन्हा तेच सांगायचा प्रयत्न करतो की ज्यांनी कोणी बॉम्बस्फोट केला हे अर्थात काम चांगलं नक्कीच नाहीये। त्याचा उद्देश घाबरवणं लोकांना आहे, तिथे कॅओस करणं आहे, याच्यात काही डाऊटच नाहीये। पण मी सांगतो की यांना हे पकडले जातील, त्याच्यामुळे त्याची जास्त काळजी आपण करू नये। उगीच जास्त चिंता करण्याचे कारण नाही। चिंता करूनच लोकांना त्रास होतो आणि उगीच त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं, टेन्शन वाढतं। मला खात्री आहे की माझं तुम्ही हे करा की हे प्रसंग अशा प्रकारचे अत्यंत कमी होतील, कमी राहतील आणि 99% लोकांना आपल्याला दहशतवादी कृत्य करायच्या आधी आपल्याला त्यांना पकडलं जाईल। तर एखादं होऊ शकतं की प्रत्येकच वेळा पोलिसांना किंवा सुरक्षा व्यवस्थांना किंवा आपल्या गुप्तहेर संस्थांना 100% दहशतवाद्यांना कारवाई करायच्या आधी पकडणं हे सोपं नसतं। त्याचं एक उदाहरण तिकडे पण होतं आपल्या काय म्हणतात त्याला, पहलगामच्या हल्ल्यामध्ये। पण आपलं सक्सेस रेट आता 99% आहे आणि मला अतिशय खात्री आहे की हे सगळे लोक पकडले जातील। सगळ्यांचं कनेक्शन असतं, त्याच्यात काही डाऊट नाहीये। मग ते अल कायदा असो की आयसिस असो की अजून कुठले इंडियन मुजाहिद असो की लष्कर-ए-तोयबा असो की जैश-ए-मोहम्मद असो, संबंध तर नक्कीच असतो। पण आपण आपली सुरक्षा व्यवस्था त्यांना न्यूट्रलाइज करेल हे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। ठीक आहे महाजन सर, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आपल्या सोबत हेमंत महाजन सर होते आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे या घटनेनंतर तुम्ही घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका असं म्हटलेलं आहे। या सगळ्या घटनेला
कोणत्याही दहशतवादी कारवाईशी जोडण्याची गरज नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पण ज्या पद्धतीनं सध्या सुरक्षा यंत्रणांच्या कारवाया देशभरामध्ये सुरू आहेत, धडक कारवाई केली जाते, मोठमोठे कट उधळले जात आहेत, त्यातच दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1च्या बाहेर एक गाडी उभी होती, ज्या गाडीमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतंय आणि या स्फोटात काही लोक जखमी देखील झाल्याची माहिती मिळते। निश्चित आकडा अद्याप समजू शकलेला नाहीये, मात्र जशी ही बातमी कळली तातडीनं दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते। सोबतच जे फायर ब्रिगेड आहे, दिल्ली अग्निशमन दल आहे, ते सुद्धा तातडीनं घटनास्थळी दाखल झालेलं होतं। या गाडीमध्ये झालेल्या स्फोटानंतर आजूबाजूच्या ज्या 3 गाड्या आहेत त्या गाड्यांना सुद्धा आग लागल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यामुळेच या गाड्यांना लागलेली आग विझवण्याच्या अनुषंगाने अग्निशमन दलाने तातडीने प्रयत्न सुरू केले होते। या स्फोटामध्ये काही जण जखमी निश्चितपणे झालेले आहेत, कदाचित काहींचा मृत्यू देखील झाल्याची भीती व्यक्त होतीये, मात्र याबद्दलची ठोस माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही। मात्र दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या बाहेर हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। स्फोट नेमका कसा झाला, कुणी घडवून आणला, काय नेमकं त्यामागचं कारण आहे हे प्राथमिक तपासानंतर समोर येईलच। पण सध्या ही जी बातमी समोर येते, या बातमीनंतर दिल्लीतल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत। कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची ही बातमी काही वेळापूर्वी समजलेली होती आणि याच अनुषंगाने फक्त दिल्लीच नाही तर देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट झालेल्या आहेत। या स्फोटामध्ये काहींना जखमा गंभीर स्वरूपाच्या झाल्याचं समजतंय, काहींचा मृत्यू झाल्याची देखील भीती व्यक्त होतीये, मात्र त्याबद्दलची अद्यापपर्यंत ठोस माहिती समजू शकलेली नाही। या स्फोटानंतर परिसरात उभ्या असलेल्या 3 गाड्यांना सुद्धा आग लागल्याची माहिती मिळतेय आणि ही लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर दिल्ली अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। 6:45 म्हणजे 6:45च्या दरम्यान हा स्फोट या कारमध्ये झाल्याचं समजतंय। या स्फोटानंतर आजूबाजूच्या इमारतींच्या काचा देखील फुटल्याची माहिती मिळतेय। स्फोटात काही जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळतेय। दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, तातडीने त्यांनी आपल्या तपासाला सुरुवात केलेली आहे। अग्निशमन दल देखील आहे तिथं आणि स्फोटानंतर जी आग लागली होती गाड्यांना ती आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झालेला आहे। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीचा स्फोट झाल्याचं समजतंय। या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्याने लोकशाही मराठीवर पाहतच राहणार आहोत। आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज, दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1च्या बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये स्फोट झालेला आहे। या स्फोटात काही जण जखमी झाल्याची भीती देखील व्यक्त होतीये। नेमके किती व्यक्ती जखमी झाले त्याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही, पण ही एक खूप मोठी घटना नवी दिल्लीमध्ये घडल्याचं दिसतंय। दिल्लीच्या एकूण मध्यभागीच खरं तर हा सगळा प्रकार घडलेला आहे। लाल किल्ल्याच्या जवळ मोठा स्फोट झाल्याचं समजतंय। दिल्ली स्फोटानं हादरून गेलेली आहे। स्फोटाचा जो आवाज होता तो काही किलोमीटरपर्यंत ऐकू आला अशी देखील माहिती मिळतेय। आजूबाजूच्या दुकानांच्या काचा देखील, इमारतींच्या काचा देखील या स्फोटाच्या आवाजामुळे फुटल्याची माहिती मिळतेय।
ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या दिल्लीतली दृश्य आहेत. अग्निशमन दलाच्या एकूण 7 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि तातडीनं लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले होते. हा स्फोटाचा प्रकार नेमका कसा घडला हे अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही. या मागे नेमकं कोण आहे हे सुद्धा समजू शकलेलं नाहीये. स्फोटानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर आहेत आणि दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरातली ही स्फोटाची घटना खरं तर या संदर्भातल्या अपडेट्स सातत्यानं आपण घेतच राहणार आहोत. मात्र या दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेनंतर देशभरातल्या सगळ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये आता सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.